सातपूर अंबडमधील अतिक्रमणावरून संतोष शर्मा यांचा मोर्चा। सातपूर औद्योगिक क्षेत्र आणि अंबड औद्योगिक परिसरातील अनधिकृत अतिक्रमण विरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढण्यात आलाय। याआधीच त्यांनी उद्योग भवन समोर बेमुदत उपोषण सुरू केले होते। त्यांच्या म्हणण्यानुसार नाशिक विभागातील MIDC कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने तब्बल 130 कारखान्यांमध्ये अनधिकृत अतिक्रमण झाले। यापूर्वी अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते, मात्र अपेक्षित कारवाई झाली नसल्याने संतोष शर्मा यांनी आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरत पुन्हा आंदोलन तीव्र केले। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला। याच पार्श्वभूमीवर संतोष शर्मा यांनी अधिकाऱ्यांना हातोडा सुपूर्द केलाय आणि अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी त्वरित कारवाई करा अशी मागणी केली आहे। 19 दिवस इथं आम्ही उपोषण केलेलं आहे। याचा जाब घेण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे। अतिक्रमण संदर्भात जेवढेही प्रोसेस आहे तेवढे यांनी आम्हाला दाखवावे, त्यावेळेस आम्ही इथून हटणार, त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। आज नेमकी कोणत्या कंपनीचं अतिक्रमण आहे, काय तुमचं? 130 अनधिकृत कंपन्यांची प्रोसेस चालू आहे असं सांगून आम्हाला उडवाउडीचे बातम्या देतात, हे उडवाउडीचे मेसेज देतात, उडवाउडीचे पत्र देतात आणि ते पत्र सुद्धा आज आम्ही आणलेले दाखवायला। फक्त आश्वासन दिलेले, आश्वासन समितीने याच्यावरती चौकशी लावली पाहिजे, हे अधिकारी निलंबित झाले पाहिजे, हे पैसे घेऊन बसलेले अधिकारी, भ्रष्ट अधिकारी, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, विधिमंडळात याचा आवाज उचलला पाहिजे। आज 19 दिवस बसून यांनी त्याची दखल घेतली नाही। फक्त एवढं सांगितलेलं आरो नाहीये, आरो नाहीये। आज आरो आलेला आहे, का तुम्ही याची दखल घेत नाहीये? आज जाब घेण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे। आज आम्ही आमच्या कार्यकर्त्या सहित आलेलो आहे। आम्ही शिष्टमंडळ आमचं आत्ता पण वरती जाऊन चर्चा करायला तयार आहे। त्यांनी प्रामाणिकता दाखवावी, आम्हाला एक लेखी पत्र द्यावा की किती दिवसात अतिक्रमण काढण्यात येईल। नेमकी कोणत्या कंपनीने अतिक्रमण केले? कंपन्या कुठे आहे, किती कंपन्या? 131 कंपन्या आहे, 105 कंपन्या अंबडच्या आहे आणि 25 कंपन्या सातपूरच्या आहे। सगळ्या लिमिटेड कंपन्या आहे। मोठ्या बोक्यांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोट्या बोक्यांना काढायची गरज पडणार नाही, ते स्वतःहून काढतील। नेमके मोठे बोके कोण, छोटे बोके कोण? मोठे बोके सगळे म्हणलं तर मुंगी, धनराज, सिमेंट्स अशा सगळ्या मोठ्या कंपन्या आहे। 105 मोठ्या कंपन्या आहे आणि सातपूरच्या निलय सारख्या मोठमोठ्या कंपन्या आहे। तुम्ही काय पुरावे दिलेले आहे? अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय उत्तर दिले? अधिकाऱ्यांनी आम्हाला एवढंच उत्तर आहे, आम्ही करतोय, आमची प्रोसेस चालू आहे। उडवडीचे उत्तर आहे, आश्वासन देतात, बाकीचं काही नाही। काय अधिकाऱ्यांचे नाव? JP पवार कार्यकारी अभियंता आहे, त्याच्या हातातच सगळं काही आहे, पण तो वरती पाठवलंय एवढंच आश्वासन देतोय आम्हाला। आज तुम्ही तो हातोडा आणलाय, तो हातोडा तुम्ही कोणाला देणार? आज तो आम्ही हातोडा आरोला पण देणार आहे आणि कार्यकारी अभियंताला पण देणार आहे, मीडियाच्या माध्यमातूनच देणार आहे। आम्ही काही ते काय उद्रेक करायला आलेलो नाहीये, जे आहे ते प्रामाणिकता आहे आमच्यात आणि आज पण प्रामाणिकता त्यांना सांगतोय की तुम्ही अतिक्रमण काढा, आमचं दुसरं काहीच विषय नाहीये। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।